सह्याद्रीच्या कुशीत ती एक काळ रात्र होती. आषाढाचा पाऊस आभाळ फाटल्यागत कोसळत होता. विजांचा कडकडाट चालू होता आणि पन्हाळगडावरून आपल्या राजाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मावळ्यांची धावपळ सुरू होती. पण नियतीचा खेळ बघा. पाठलागावर होता सिद्दी मसूद आणि त्याचे हजारो क्रूर सैनिक. गनीम अगदी जवळ आला होता. राजांचा जीव धोक्यात होता. अशावेळी घोडखिंडीच्या त्या अरुंद वाटेवर एक ढाण्या वाघ थांबला. त्याचं नाव वीर बाजीप्रभू देशपांडे. बाजींनी महाराजांकडे बघून एकच शब्द उच्चारला, महाराज तुम्ही गडावर जा. जोवर तोफेचा आवाज माझ्या कानी पडत नाही तोवर साक्षात मृत्यू जरी समोर आला तरी त्याला ही खिंड ओलांडू देणार नाही. राजांचे पाऊल जड झाले, पण स्वराज्यासाठी ते पुढे निघाले. आणि इकडे बाजींनी हातात 2 दांडपट्टे उपसले. सोबत होते फक्त 300 वाघ आणि समोर हजारोचं सैन्य. कापाकापी सुरू झाली. रक्ताचा चिखल झाला. एक एक मावळा पडत होता, पण बाजी हटत नव्हते. त्यांच्या शरीरावर वार होत होते. जखमांतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तरीही तो सह्याद्रीचा कडा अजय उभा होता. बाजी आता माणूस राहिलेच नव्हते. ते साक्षात महाकाळ झाले होते. त्यांच्या मुखातून फक्त एकच गर्जना घुमत होती, खबरदार, जर कोणी पुढे आला तर. ही खिंड म्हणजे यमाचं दार आहे आणि मी त्या दाराचा पहारेकरी आहे. तासनतास लढा चालू राहिला. बाजींचे प्राण कंठात नाही तर कानात साठले होते. शरीर पूर्ण थकलं होतं, पण जिद्द कायम होती. कशासाठी? फक्त त्या एका आवाजासाठी. आणि अखेर विशाळगडावरून तो आवाज आला. धडाम धडाम धडाम. तोफांचा आवाज कानी पडताच रक्ताने माखलेल्या बाजींच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य उमटलं. माझा राजा सुखरूप पोहोचला. माझं काम झालं. त्या वीराने आनंदाने मृत्यूला मिठी मारली. स्वतःचं रक्त सांडून घोडखिंड पावन करणाऱ्या आणि लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे हे जगाला सांगणाऱ्या त्या स्वामीनिष्ठ बापासामानाला माझा मानाचा मुजरा. मित्रा, जर हा इतिहास ऐकून तुझ्या रक्तामध्ये शिवभक्तीची उकळी फुटली असेल तर त्या सबस्क्राईब बटनावर असा घाव घाल की यूट्यूब सुद्धा हललं पाहिजे. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आत्ताच्या आता गर्जना करा. जय शिवराय.